हा आहे दिव्यागर बीच, कोकणातील एक शांत, सुंदर आणि मनाला भिडणारं ठिकाण. वरून पाहिलं की या समुद्राची अफाट पसरलेली निळाई आणि किनाऱ्यावर पसरलेली स्वच्छ सोनेरी वाळू खरंच स्वर्गासारखं वाटतं. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे छोटंसं गाव, जिथे प्रत्येक क्षण शांततेचा अनुभव देतो. इथली हवा, इथला समुद्र आणि हा शांतपणा, सगळं काही मनाला एक वेगळीच शांती देतं. प्राचीन आणि प्रसन्न सुवर्ण गणेश मंदिर, मनाला शांत अवस्थेत घेऊन जाणारं स्वामीनारायण आणि रूपनारायण मंदिर. आणि इथला सनसेट म्हणजे सूर्य मावळताना सगळं जग थांबल्यासारखं वाटतं. आणि गावाकडचं शांत वातावरण, हे सगळं एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतं. आणि हो, इथं मिळणारी एक व्हेज थाळी, जी नॉनव्हेजच्या जेवणालाही मागे टाकेल. राहण्यासाठी सुंदर हॉटेल आणि त्यांचं बजेट, हे पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती होणारच आहे. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी पाहूया व्हिडिओमधील थोडीशी झलक. सुवर्ण गणेश मंदिर हे गणपतीचं नाव आहे आणि नवसाला पावणारा गणपती आहे. दिव्यागरमधील एक असं टेम्पल, ज्या टेम्पलपासून तुम्हाला इथून उठण्याची अजिबात इच्छा होणार नाही आणि पूर्ण दिवस इथं तुम्हाला बसा वाटणार. बघा मित्रांनो, दिव्यागरच्या बीचवरती आपल्याला उंट सुद्धा पाहायला मिळत आहेत. ॲक्टिव्हिटीज आहेत. आतमध्ये जसं काही जेस्की आहे, बोट आहे, फॅमिली बोट आहे, सोफा राईड आहे, त्याच्यानंतर बनाना राईड आहे, ड्रॅगन राईड आहे. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि पहाटेचे 5 वाजलेले आहेत. आता मी निघालो दिव्यागर बीच बघण्यासाठी. आणि या व्हिडिओमध्ये दिव्यागर बीच दाखवण्यापेक्षा दिव्यागर गाव कसं आहे, त्या गावामध्ये तुम्हाला राहण्यासाठी हॉटेल कसे आहेत आणि संध्याकाळी फिरण्यासाठी वगैरे गाव कसं आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा मित्रांनो. दिव्यागरची एक ना एक गोष्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत जे तुम्हाला पाहायला मिळाले नसतील. काही मंदिरं पण आहेत गावामध्ये फिरण्यासाठी वगैरे. गाव पण संध्याकाळी फिरण्यासाठी खूप छान आहे. अशी संपूर्ण महत्त्वाची माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. पुण्यावरून सुरू झालेला आपला प्रवास आणि आता आपण पोहोचलो आहोत एका शांत, सुंदर आणि निसर्गरम्य गावात, दिव्यागर. इथून पुढे सुरू होणार आहे समुद्र, मंदिर आणि गावच्या साध्या जीवनाचा एक खास अनुभव. सुवर्ण गणेश मंदिर या गणपतीचं नाव आहे आणि नवसाला पावणारा गणपती आहे, तर त्याला बघितलं पाहिजे. सुवर्ण गणेश मंदिर दिव्यागरमधील सर्वात प्रसिद्ध म्हणजे सुवर्ण गणेश मंदिर. असं म्हणतात की इथे सापडलेली गणपतीची मूर्ती सोन्याची होती, म्हणून या मंदिराला सुवर्ण गणेश असं नाव पडलं. आजही खूप भाविक दूरवरून येथे दर्शनासाठी येतात. या गणेशाच्या दर्शनाने एक वेगळे समाधान प्राप्त होते. दिव्यागरमधील एक असं टेम्पल, ज्या टेम्पलपासून तुम्हाला इथून उठण्याची अजिबात इच्छा होणार नाही आणि पूर्ण दिवस इथं तुम्हाला बसा वाटणार, असं हे टेम्पल. आणि या टेम्पलचं नाव आहे रूपनारायण. तर हे टेम्पल तुम्ही बघू शकता. सगळ्या बाजूनी निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं नारळाची आणि बरीच अशी काही झाडं आहेत, त्यामध्ये हे असलेलं छान सुंदर टेम्पल. गणेशापासून अगदी थोड्या अंतरावर असलेलं रूपनारायण मंदिर, जे आपल्याला इतिहासासाठी आणि सुंदर शिल्पकलेसाठी ओळखले जाते. या मंदिराची रचना आणि कोरीव काम पाहिलं की आपण थेट प्राचीन काळात गेल्यासारखं वाटतं. हे ठिकाण शांती आणि भक्तासोबतच इतिहास आवडणाऱ्यांसाठीही खूप खास आहे. मंदिर दर्शनानंतर वेळ झाली दुपारच्या जेवणाची, म्हणजेच खास पद्धतीचे गावठी जेवण. आणि इथलं पारंपरिक जेवण खूप युनिक आहे. या पारंपरिक भाज्या अतिशय युनिक पद्धतीने बनवल्या असतात, त्यामुळे या भाज्यांची टेस्ट पण वेगळी असते आणि या भाज्यांची टेस्ट बाहेर आपल्याला कुठेही मिळत नाही. म्हणून हे युनिक पद्धतीचं व्हेज जेवण आम्ही इथे ट्राय केलेलं आहे. गावची हाताची चव वेगळीच असते आणि ती इथे अनुभवायला सुद्धा मिळते. जेवण झाल्यावरती आलो बीचवरती. दिव्यागिरी बीच म्हणजे स्वच्छ, सुंदर आणि शांत आणि खूप मोठा समुद्रकिनारा आहे. इथल्या लाटांचा आवाज मनाला शांत करणारा असतो. इथला समुद्र तुमचा संपूर्ण ताण तणाव खेचून घेतो आणि तुम्हाला शांत अनुभव देतो.
आणि आता बीचवर करूया थोडी मजा मस्ती. एवढ्या लांब बीच पाहायला आलोय म्हणल्यावर थोडी मस्ती तर होणारच आहे. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. आणि जिंदगीत येऊन एकदा प्रत्येकाने दिवागर बीचला आलंच पाहिजे. मी आलो दिवागर बीचला, हा एन्जॉय करतोय. हा संपूर्ण व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये दिवागरची संपूर्ण माहिती जी आपल्याला दिलेली आहे. बीच मस्ती तर झाली, आता पाहूया समुद्रावरील जे राईड आहेत त्या कशा आहेत. ऍक्टिव्हिटीज आहेत आतमध्ये जसं काही जेस्की आहे, ही बोट आहे, फॅमिली बोट आहे, सोफा राईड आहे, त्याच्यानंतर बनाना राईड आहे, ड्रॅगन राईड आहे, डिस्को राईड आहे, स्लीपर राईड आहे, त्याच्यानंतर दुसरा एक ड्रॅगन आहे. अशा आमचे 7 ते 8 ऍक्टिव्हिटीज आहेत टोटल. 8 ऍक्टिव्हिटीच्या मध्ये तुम्ही पॅकेज घेतला तर आम्ही पॅकेज देऊ शकता. तर 8 ऍक्टिव्हिटीजचा एका माणसाचे 2300 रुपये पडतात टोटल. ते तुम्हाला पॅकेज ऑफर 300 पर डिस्काउंट येतं, 2000 पर पर्सन लावतो. म्हणजे डायरेक्ट एका माणसाच्या पाठीमध्ये 300 पर पर्सन डिस्काउंट. पाहूया हॉटेल बजेट. हॉटेल बजेट रिसॉर्ट किंवा बीच साईड हॉटेल थोडे कॉस्टली असतात, पण अनुभव समुद्राचा मात्र छान वेगळा आणि समाधानी असतो. तर बजेट 3000, 4000 ते 5000 पर्यंत आपल्याला जाऊ शकतं. थोडस 500 मीटर आत गावामध्ये आलो की इथे पण छान हॉटेल असतात. ते पण छान शांत अनुभव आणि जेवण त्यांचे अगदी गावठी पद्धतीने देतात. तो अनुभव पण आपण घेतला पाहिजे. बजेट होमस्टेसाठी असेल 1000, 1500 ते 2000 पर्यंत. या बजेटमध्ये तुम्हाला छान सुंदर आणि स्वच्छ हॉटेल इथे मिळून जातील. गावात फिरताना इथलं साधं आणि शांत जीवन अनुभवायला मिळतं. नारळाची झाडं, शांत रस्ते आणि एकदम निवांत वातावरण. आमचा मुक्कामही छान गावठी आणि सुंदर हॉटेलमध्येच होता. तर आता जाऊया सनसेट पाहण्यासाठी. इथला सनसेट म्हणजे दिवसाचा शेवट पण एक सुंदर क्षणासोबत. दिव्यागरचा सनसेट म्हणजे हळूहळू मावळताना एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. असं वाटतं संपूर्ण जग थांबलं आहे आणि वाटतं हा क्षण इथेच थांबून राहावा आणि इथून पुढे घराकडे निघण्याचं मन आपल्याला होत नाही. तर मित्रांनो, आता सनसेट जवळपास झालेला दिसत आहे आपल्याला. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच छान छान व्हिडिओ संपूर्ण माहितीसहित आपल्या चॅनलवरती आणणार आहे.